सिक्रेट यशाचे आनंदाचे सिक्रेट कलरफुल आयुष्याचे सिक्रेट नितांत सुंदर जीवनाचे सिक्रेट। हाय फ्रेंड्स, आमचं चॅनल तुम्हाला जर आवडलं असेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि आमच्या लेटेस्ट व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करून आमच्या नवीन व्हिडिओबद्दल माहिती घेऊ शकता। थँक्यू। नमस्कार मित्रहो, मी दयानंद देवमोरे स्वागत करतोय तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये। आणि मित्रहो, आज आपण एका वेगळ्या पद्धतीबद्दल बोलणार आहोत। एक अशी पद्धत जी करायला अतिशय सोपी आहे, म्हणजे तुम्ही कधीही आयुष्यात आजपर्यंत व्यायाम केला नसेल तरी सुद्धा तुम्हाला ती करता येणं शक्य आहे। तुम्ही जर रेग्युलर जिमला जाणारे असाल, रेग्युलर व्यायाम करणारे असाल तरी सुद्धा तुम्हाला ती हेल्पफुल आहे। आणि ही पद्धत वापरल्यानंतर आपल्या शरीरामध्ये आणि मनामध्ये चमत्कारिक बदल घडलेले आपल्याला दिसायला लागतात। तर काय आहे ही पद्धत आणि कधी वापरायची आणि कशी वापरायची याबद्दल आपण थोडंसं बोलूया। तर मित्रांनो, आज आपण एक योगासनामधलं एक आसन बघणार आहोत, ज्याला विपरीत करणी असं म्हटलं जातं। आणि विपरीत करणीमध्ये आपण आपले पाय हे भिंतीला टेकून उभे ठेवायचे आहेत। अर्थात हे कसं करायचं आहे याबद्दल मी नंतर बोलेन, पण हा एक्सरसाइज करण्यामागे सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज कोणता जर होत असेल तर आपला ब्लड फ्लो किंवा ब्लड सर्क्युलेशन हे सुधारायला मदत होत असते। म्हणजे सगळ्यात पहिला फायदा या पद्धतीचा होतो ते म्हणजे ब्लड सर्क्युलेशन रेग्युलेट करणं। मित्रहो, आपल्या हृदयाला संपूर्ण शरीरामध्ये ब्लड पंप करायला लागतं आणि पुन्हा एकदा त्या ब्लडला वरच्या दिशेने यायला लागतं। आणि पायातून वरच्या बाजूला येणारं रक्त हे गुरुत्वाकर्षणाच्या विरोधी दिशेने असल्यामुळं त्याला बराच विरोध सहन करायला लागतो। त्यामुळं बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांमध्ये या रक्ताच्या प्रवाहामध्ये असणाऱ्या अडथळ्यामुळं व्हेरिकोज वेन्स तयार होतात। व्हेरिकोज वेन्स बद्दल तुम्हाला माहिती असेल, आपल्या पायावरती ज्या जाड शिरा असतात किंवा शिरांचं जाळं जे वरच्या बाजूला दिसतं त्याला व्हेरिकोज वेन्स असं म्हटलं जातं। आणि त्याचबरोबर पायामध्ये अनावश्यक फ्लुइड्स हे जमा झाल्यामुळं पायाला सूज पण येण्याची शक्यता असते। तर या सगळ्या गोष्टींवरती रामबाण उपाय म्हणजे रेझिंग युअर फीट अगेन्स्ट द वॉल, म्हणजेच विपरीत करणी। विपरीत करणीमध्ये आपण पाय वरच्या दिशेने भिंतीला टेकून वरच्या दिशेने ठेवतो आणि त्यामुळं गुरुत्वाकर्षण शक्तीमुळं रक्ताचा प्रवाह हा पायातून वरच्या बाजूला म्हणजे अप्पर बॉडीमध्ये फ्लो व्हायला लागतो आणि तो अगदी मेंदूपर्यंत पोहोचतो। त्यामुळं मेंदूशी रिलेटेड म्हणजे मेंदूला रक्त पुरवठा कमी होणं हा जरी प्रॉब्लेम असेल तरी सुद्धा या आसनामुळं तो प्रॉब्लेम निघून जातो। सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही ज्या वेळेला हे आसन करायला लागाल त्यावेळेला सगळ्यात पहिली गोष्ट घडते ती म्हणजे आपल्या शरीरामध्ये प्रचंड रिलॅक्सेशनचा एक आपल्याला अनुभव येतो आणि आपलं ब्रीदिंग हे डीप व्हायला लागतं आणि प्रॉपर व्हायला लागतं। म्हणजे हा फार एक सुंदर अनुभव असतो। तुम्ही तो अनुभवायला हरकत नाही की आपल्या ब्रीदिंगचं जे सायकल आहे ते प्रॉपर झालेलं आहे आणि आपल्या शरीरामध्ये नॅचरली आपण रिलॅक्स झालेलो असतो। विपरीत करणीमुळं आपल्या नर्वस सिस्टममधला स्ट्रेस हा कमी होत असतो। म्हणजे आपल्या नर्वस सिस्टममध्ये जो काही स्ट्रेस जमा झालेला आहे तर तो कमी करण्यासाठी ही विपरीत करणी फार मदत करते। आणि याच्यामुळेच आपल्याला मेंटल स्ट्रेस आणि अँक्झायटी यासारखे पण विकार असण्याची शक्यता असते। तर मेंटल स्ट्रेस असो, अँक्झायटी असो किंवा नर्वस सिस्टममधला स्ट्रेस असो, हे सगळे जर काढून टाकायचे असतील तर विपरीत करणी हा त्याच्यासाठी रामबाण उपाय आहे। आणि याचे आणखीन अनेक बरेच फायदे आहेत, जसं की ब्लड फ्लो हा अप्पर बॉडीमध्ये वाढल्यामुळं आपल्या बॉवेल मुवमेंट्स म्हणजे पोटातली पचनशक्ती ही सुधारायला मदत होते। म्हणून जर बद्धकोष्ठतेचा कोणाला प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेम या आसनाने बरा होतो। किंवा मेन्स्ट्रुअल क्रॅम्प्स जे स्त्रियांमध्ये असतात त्याच्यावरती सुद्धा हे आसन फार उपयोगाचं आहे। म्हणजे आपले बॉवेल मुवमेंट्स हे चांगले व्हायला लागतात। त्याचबरोबर हेडेक म्हणजे डोकं दुखणं असेल, पाठ दुखणं असेल
किंवा अपर बॉडीमधला ब्लड सर्क्युलेशनशी रिलेटेड कोणताही प्रॉब्लेम असेल तर तो या विपरीत करणीमुळे बरा व्हायला लागतो. मित्रांनो, या आसनाचे अनेक फायदे आहेत. म्हणजे तुम्हाला पटकन रिलॅक्स होणं आणि पटकन तुमचा मूड फ्रेश होणं हे या आसनामुळे शक्य होतं. तर तुम्हाला साहजिकच हा प्रश्न पडला असेल की हे आसन करायचं कसं आहे. म्हणजे मी सांगितलं तुम्हाला की तुमचे पाय हे भिंतीला लावायचे आहेत आणि उभ्या दिशेने ठेवायचे आहेत. हे आसन नक्की करायचं कसं आहे त्याबद्दल आपण बोलूया. या आसनासाठी सेपरेट कोणतीही अरेंजमेंट लागत नाही. लागते ती फक्त एक भिंत. म्हणजे आपल्या घरातली एक स्ट्रेट भिंत आपण घ्यायची आहे म्हणजे त्याच्या अगेन्स्ट हे आसन करायचं आहे. आणि त्या भिंतीपासून काही अंतरावरती आपण एक चादर किंवा उशी, पातळ उशी अशी ठेवायची आहे. म्हणजे भिंत आणि ती उशी याच्यामध्ये थोडंसं डिस्टन्स ठेवायचं, ज्याला बट स्पेस असं म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्ये म्हणजे ती उशी सर्वसाधारणपणे आपल्या लोअर बॅकमध्ये किंवा आपल्या पाठीचा जो आर्च असतो त्याच्यामध्ये ती उशी येईल या पद्धतीने ती उशी ठेवायची आहे. आणि त्यानंतर आपले पाय हळूहळू हे भिंतीला लागून स्ट्रेट करायचे आहेत. म्हणजे आडवं झोपायचं आहे, आपलं आडवं झोपायचं आहे आणि आपले पाय हे भिंतीला लागून स्ट्रेट करायचे आहेत. आणि हे करत असताना काही प्रिकॉशन्स घेणं हे गरजेचं आहे. प्रिकॉशन घ्यायची अशी आहे की भिंतीपासून फार लांब आपण राहायचं नाही आहे किंवा अति जवळ पण जायचं नाही आहे. आपले पाय हे स्ट्रेट राहिले पाहिजेत भिंतीला टेकून, अशा पद्धतीने हे आसन करायचं आहे. आपले हात हे आपल्या शरीराच्या दोन्ही बाजूला आपले तळवे वरच्या बाजूनी राहतील अशा दिशेने रिलॅक्स ठेवायचे आहेत. हे आसन करत असताना आपण मेडिटेशन करू शकतो किंवा काही म्हणजे गाणी ऐकू शकतो. काहीही करायला तुम्हाला मुभा आहे. कारण हे आसन आपण 15 ते 20 मिनिटं करावं असं अपेक्षित आहे. फक्त TV बघणं आणि वाचन करणं हे टाळायचं आहे. कारण याच्यामुळं आपल्या डोळ्यावरती ताण येऊ शकतो. ज्यांच्या पाठीला इंजुरी झालेली आहे अशा लोकांनी हे आसन करणं टाळायचं आहे किंवा आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने हे आसन करायचं आहे. मी ज्या हिलिंग टिप्स देतो ते त्या वापरात आणण्या अगोदर काही गोष्टी महत्त्वाच्या तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जसं की तुम्हाला एखाद्या प्रॉब्लेमसाठी मी काही टिप दिली असेल तर याचा अर्थ तुम्ही चालू असलेली ट्रीटमेंट बंद करून पूर्णपणे हे प्रॅक्टिस करावं असं अजिबात अपेक्षित नाही आहे. तुम्ही चालू असलेल्या ट्रीटमेंट बरोबर या गोष्टी प्रॅक्टिस करायच्या आहेत आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानंच पुढचे डिसिजन्स घ्यायचे आहेत. तर विपरीत करणी केल्यानंतर एक प्रकारचा मेंटल आपल्याला कामनेस येतो. म्हणजे मन आपलं शांत होतं आणि याच्यामुळं आपली इम्युन सिस्टम पण बिल्ड होते. म्हणजे नेहमी कुठली तरी तुमची इम्युन सिस्टमशी रिलेटेड तक्रार असेल, म्हणजे तुमची रोगप्रतिकारक शक्ती जर कमी असेल तर तुम्ही हे आसन जरूर करायला हरकत नाही. थोडंसं समराईज करायचं म्हटलं तर आपण आज एका आसनाबद्दल बोललो. ते आसन म्हणजे आपले पाय हे भिंतीला सरळ टेकवून ठेवणं, याला विपरीत करणी असं म्हटलं जातं. याच्यामुळं डायजेशनचे प्रॉब्लेम्स बरे होतात. आपलं ब्लड सर्क्युलेशन हे रेग्युलेट होतं. म्हणजे शरीराच्या खालच्या भागातून वरच्या भागात जाणारा रक्तप्रवाह हा सुधारतो आणि तो अगदी मेंदूपर्यंत सुधारत असतो. त्यामुळं कॉन्सन्ट्रेशन पण वाढत जाईल किंवा मेंदूला रक्तपुरवठा कमी होणं हा जर प्रॉब्लेम असेल तर त्या प्रॉब्लेमसाठी सुद्धा हे आसन मदत करतं. तुम्हाला बद्धकोष्ठाचा प्रॉब्लेम असेल, मेन्स्ट्रुअल क्रॅम्प्सचा प्रॉब्लेम असेल किंवा नर्वस सिस्टमचा कोणता प्रॉब्लेम असेल, तुमच्यामध्ये स्ट्रेस असेल, अँक्झायटी असेल तर हे आसन तुम्ही जरूर करायला हरकत नाही. मित्रांनो, हे आसन रोज करा असं मी तुम्हाला सांगत नाही, पण आठवड्यातून 2 दिवस हे आसन आपण करावं. जर रोज तुम्हाला करायचं असेल तर कालावधी कमी करू शकतो आपण. अगदी 1 मिनिट सुद्धा हे आसन आपण करू शकतो. पण माझं रिकमेंडेशन आसन राहील की हे आसन आठवड्यातून 2 दिवस 20 मिनिटासाठी तुम्ही जर केलं तर तुमच्या शरीरामध्ये आणि मनामध्ये प्रचंड फरक पडलेलं तुम्हाला जाणवायला लागेल. तर मित्रांनो, अशाच काही जबरदस्त टिप्स घेऊन आपण भेटत राहणार आहोत. आणि माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स ऑन ठेवण्यासाठी माझं चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलवरती क्लिक करायला हरकत नाही.
आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा या पद्धतीने तुम्ही मला मदत करू शकता. तर मित्रांनो, आज इथंच थांबतोय. पुढच्या एपिसोडमध्ये आणखीन एका जबरदस्त टेक्निकला घेऊन आपण भेटणार आहोत. धन्यवाद.